नीरा नदीकाठचा इंदापूर तालुक्यातला हा भाग तुम्ही जे पाहत आहात ते आहे वीज पंपाच्या मीटरचे कनेक्शन आणि या ठिकाणावरूनच वायर तोडून नेलेले आहे आणि हे शेतकरी हवालदिल बसलेले आहेत। इंदापूर तालुक्याच्या कुरवली भागातला हा प्रकार आहे। मात्र नीरा नदीकाठच्या अनेक गावांमध्ये उन्हाळा सुरू होताच चोरट्यांनी केबल चोरायला सुरुवात केलेली आहे। वीज पंपाची नदीच्या पाण्यापर्यंतची वीज पंप आहे त्यापर्यंतची विजेची वायर हे चोरटे तोडून नेत आहेत, चोरून नेत आहेत। त्यासाठी वरती नीरा नदीच्या वरती असलेल्या वीज रोहित्राचा खटका पाडून त्या ठिकाणची वीज घालवून हे चोरटे वीज पंपाची वायर चोरून नेत आहेत। एका वायरची किंमत 150 फुटापर्यंत 12 ते 13 हजार रुपये असल्याचं हे शेतकरी सांगतात। गेल्या 3-4 दिवसांमध्येच या भागातील 12 ते 13 शेतकऱ्यांची वायर चोरीला गेली आहे। हा फक्त 12-13 हजाराचा विषय नाही, तर ऐन उन्हाळ्याच्या काळात जे पिकं पाण्यावर आलेले आहेत त्या पिकांना पाणी देण्यासाठी सुद्धा या चोरीचा परिणाम होतो आहे। आतापर्यंत घरदारांकडे किंवा सोन्या चांदीकडे लक्ष देणारे चोरटे आता शेतकऱ्यांच्या या अत्यंत जिव्हाळ्याच्या गोष्टीकडे लक्ष देऊ लागल्याने शेतकरी अत्यंत हवालदिल झाले आहेत। नीरा नदीचं पाणी हळूहळू कमी होत आहे। उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्रता भासत आहे आणि या तीव्र पाणी टंचाईमुळे कधीही गेल्यानंतर विजेचे बटन दाबता येईल अशी व्यवस्था करून ठेवलेल्या शेतकऱ्यांसाठी मात्र सध्या अतिशय अडचणीचा काळ बनला आहे। कारण चोरटे रात्रीच्या वेळी वीज रोहित्राचे बटन बंद करून, वीज रोहित्र बंद करून या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांच्या वीज पंपापासून ते स्टार्टरपर्यंतची केबल किंवा वायर तोडून नेत आहेत। आणि या तोडलेल्या वायरीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आहे। आज एका दिवसात 13 शेतकरी भेटले की ज्यांच्या वायरी या चोरट्यांनी चोरून नेलेल्या आहेत। उन्हाळ्याच्या काळात बसलेल्या या मोठ्या दणक्याने शेतकरी देखील हवालदिल झाले असून आमची यातून सोडवणूक करा आणि हे चोर सापडले पाहिजेत अशी काहीतरी व्यवस्था करा असं त्यांचं म्हणणं आहे। आख्या पिशवीला येणार आख्या पिशवीला येणार. पिशवी नाही, 3 प्लास्टिकचे कागद.